नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात काल अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होता। आज सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे, साक्री, शिरपूर, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, वैदापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर अहमदनगर, जामखेड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर बीड, माजलगाव, परळी या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, लातूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर दौंड, बारामती, जेजुरी, इंदापूर, वडूज या भागात आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। त्यानंतर सातारा, कराड, विटा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो, मात्र हा तुरळक ठिकाणी राहील। त्यानंतर मुंबई, खोपोली, कल्याण, डोंबिवली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात ढगाळ वातावरण राहील, तर काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। तर शेतकरी मित्रांनो, बीड, माजलगाव, केज, परळी या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर परभणी, जिंतूर, हिंगोली या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यानंतर चिखली, खामगाव, अकोला, अकोट या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल। तर अमरावती, आर्वी या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर आर्वीमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर वर्धा, यवतमाळ, वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर रात्री 10-11 वाजे दरम्यान गोंदिया, घोटी, भंडारा, नागपूर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात अशा प्रकारचं वातावरण आज दिवसभरात व रात्री आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।